एक मिनिट केलं का? नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग व माझ्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य युसुफ दादा, त्यानंतर आमचे मित्र व राष्ट्रवादी अल्पसंख्याचे तालुका अध्यक्ष नवाब शेठ. तर आज आम्ही कन्नड शहरात या ठिकाणी आलेलो. तर या कन्नड शहरामध्ये येण्याचे कारण असे की आमचे मित्र व कमी वयामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं नाव या ठिकाणी करणारे. तर आज आम्ही व्यंकटेश स्किन अँड हेअर क्लिनिक या दवाखान्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. तर याच्या अगोदरही मी या दवाखान्याचा व्हिडिओ या ठिकाणी टाकला होता की आपल्या कन्नड शहरामध्ये प्रथमच त्वचेचा आजाराचा दवाखाना आपल्या या कन्नड शहरामध्ये आपली जी शिक्षणपत संस्था या कॉम्प्लेक्समध्ये या ठिकाणी पडलेला आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कन्नड तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करतो की कोणालाही आपल्या त्वचेचा आजार असो, हेअरचा प्रॉब्लेम असो किंवा जे तोंडावर पांढरे डाग त्या ठिकाणी पडलेले आहे, तर याचा विलाज आता आपल्याला कोणत्याही इतर जिल्ह्यामध्ये जाण्याचं काम नाही, तर हे विलाज आपल्या कन्नड शहरामध्ये या ठिकाणी होणार आहे. तर हे आपल्या लोकांची दुर्दशा पाहून आपले डॉक्टर विशाल यशवंतराव भाडाईत यांनी आपल्या कन्नड शहरामध्ये या ठिकाणी हा त्वचेचा दवाखाना टाकलेला आहे. तर एक वेळ ज्यालाही हा त्वचेच्या आजाराची समस्या असेल तर आपण या कन्नड शहरातील व्यंकटेश स्किन अँड हेअर क्लिनिकला आपण अवश्य भेट द्यावी. आणि डॉक्टर साहेब, तुम्हालाही शुभेच्छा की तुम्ही आमच्या कन्नड शहरामध्ये या ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी पाहून त्वचेचा सर्वप्रथम दवाखाना या ठिकाणी टाकला. तर आपलं खरंच मनस्वी आमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीने, चिंचोली म्हणजे गावाच्या वतीने व आमचे राष्ट्रवादी अल्पसंख्याचे तालुका अध्यक्ष नवाब शेठ यांच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने व आमचे युसुफ दादा यांच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.